तुरीला हमी भाव 8,000 रुपयाचा आहे. नोंदणी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी आणि सरळ सरळ नाफेडला आपली तूर विक्री करावी. कारण की आता सध्या 75, 76, 74 अशा पद्धतीचा तुरीचा दर चालू आहे. बाहेरच्या देशातून जे आयात होणार आहे त्या आयातीचा फार प्रभाव भारतावर पडणार नाही. कारण वस्तुस्थिती अशी आहे की जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की तुरीचा प्रोटीन म्हणून खाण्यासाठी वापर करतो. जवळपास आपल्या देशाला वर्षाला 45 लाख टनापर्यंत इतकी तूर आपल्याला लागते. परंतु आपला जो उत्पादन आहे ते 35 लाख टनाच्या आतच थांबतं. त्यामुळे आपण दरवर्षी 10-12 लाख टन तूर आयात करतो. तुम्ही म्हणत असाल मग जर बाहेरच्या देशामध्ये तूर खात नाही तर तिथं उत्पादन होतं का? तर आपल्याच देशातले काही व्यापारी आहेत ज्यांनी ज्या आफ्रिकन कंट्री आहेत, मालवी, म्यानमार, मोझॅम्बिक, XYZ, तर इकडे लीजवर शेती घेतलेल्या आहेत. तिकडे ते तुरीचं उत्पादन घेतात, सरकारच्या आशीर्वादाने इकडं आयात करतात आणि मग ते पाईपलाईन मध्ये येऊन ती निकृष्ट दर्जाची तूर असते. परंतु आपण आत्मनिर्भरतेच्या गप्पा हाणत असलो तरी सुद्धा आपण तुरीमध्ये आत्मनिर्भर नाही आहोत आणि त्यामुळं आपल्याला ते आयात करावं लागतं. त्या आयातीचा काही फार फरक पडत नाही. शेतकऱ्यांनी हमी भावानं तूर विकणं हेच योग्य पर्याय आहे. लवकरच हमी भाव केंद्र सुरू होतील. कारण की 8,400 किंवा 8,500च्या पुढचा दर जर घ्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मार्च किंवा एप्रिल एंडिंगची वाट बघावी लागू शकते आणि त्याच्यामध्ये काही घडामोडी होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमी भावाला पसंती द्यावी.